आज आमची पण गाडी पुण्यात फासाव लटकावली असते. विषय असा झालेला, आम्ही आपल्या दिदीची गाडी घेऊन घरी आलो आणि घरनं बॅग भरून डायरेक्ट रिक्षात बसलो आणि रिक्षातनं जाऊन डायरेक्ट PMT ची वाट बघत थांबलो. आणि गाडी आली तशी माणसांची बसाय गर्दी पण वाढली आणि गाडीत एवढी गर्दी होती की सगळं गजगजीत झालेले. तवर माझा स्टॉप पण आला, त्याच्यामुळे मी लगेच उतरलो आणि त्यात आद्याची वाट बघत थांबलो. वाट बघत थांबलेलोच तवर आद्या पण आला, त्याच्यामुळे त्याच्या गाडीवर बसलो आणि कात्रज मध्ये डायरेक्ट त्याच्या रूमवर जाया निघालो. पण त्यात पण मध्येच आमचा प्लॅन चेंज झाला आणि त्याच प्लॅन मध्ये आम्ही ट्रॉफिक मध्ये अडकलो. आम्हाला जायचं होतं इस्कॉन मंदिरला, त्याच्यामुळे आधी गाडीचं पार्किंग बघितलं आणि गाडी लावून घेतली आणि गाडी लावून मागे यायलाच लागलेलो तवर बाहेरच्या गाड्या उचलायच चाललेल्या. आमचा पण बाहेर लावायचाच गाडी प्लॅन होता, पण बरं झालं आम्ही आधा गाडी लावली आणि तसंच मग आम्ही आपलं मंदिरात गेलो आणि आत लाइटिंग बघून एकदम सगळं कसं फ्रेशच झालंय. त्याच्यामुळे आता म्हटलं मंदिरात जाऊया, पण आता मंदिरात चाललेली आरती. मग त्याच गर्दीतनं मी आपलं पुढं जायला निघालो आणि गर्दीतनं पुढे जाऊन आपलं राधाकृष्णाचं दर्शन पण घेतले आणि तिथं दर्शनाला आमच्या गावातले अजून आमचं 2 जोडीदार होते आणि तिथं दर्शन घेऊन मागल्या साईडला जे बालाजीचं मंदिर आहे तिथं आम्ही दर्शनाला गेलो आणि दर्शन करून आम्ही आत थोडंफार फिरून लगी बाहेर आलो आणि गाड्या काढून डायरेक्ट जेवायलाच गेलो आणि जेवण आम्ही डायरेक्ट रूमवर आलो.